हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवूया चॉकलेट केकचा बेस. तर चला, 2 कप मी चॉकलेट प्रीमियस घेतलं आहे. ते रेडीमेड आणलं आहे मी, घरचं नाही आहे. घरी मी बनवून बघितलं पण मला पाहिजे त्याचा रिझल्ट नाही आला, तर मी रेडीमेड आज प्रीमियस आणलं आहे. आणि आता आपण 2 कप प्रीमियस घेतला, त्याच्यामध्ये पाणी टाकूया. धीरे धीरे थोडं पाणी त्याच्यात ॲड करायचं. छानसं मग मिक्स करून घ्यायचं. त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. आणि नंतर मग पाणी ॲड झाल्यावर त्याच्यात 2 पळी तेल टाकायचं. जास्त तेल नाही टाकायचं. 2 कपाला 2 पळी तेल पुरेसे आहे. जास्त टाकलं तर मग केकचे तुकडे पडतात. तर आता आपण घेऊया केकचा टीन घेतला आहे. त्याच्यामध्ये मी बटर पेपर टाकलं आहे. बटर पेपरले थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल एकदम छानसं स्प्रेड करायचं. आणि मग हाताने करायचं किंवा ब्रशने करायचं. आणि मग त्याच्यामध्ये आता आपलं जे आपण मिक्स केलेलं आहे केकसाठी बॅटर, ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया छानसं. आणि त्याला मस्त असं टॅप करायचं. नंतर मग आपण ज्या भांड्यामध्ये आपण ते बॅटर टाकतो टॅप करायचं. टॅप केल्यावर आपला केक एकदम छानसा फुलतो मस्त. आणि मी 10 मिनटं झाले कढई गॅसवरती प्रीहीट करण्यासाठी ठेवले होते. आणि त्याच्यामध्ये आता केक बेक करण्यासाठी आपल्याला 30 मिनिट तरी लागते. 30 किंवा थोडंसं 5-10 मिनिट इकडे तिकडे होऊ शकते. आणि मग नाईफ घ्यायची. नाईफच्या साहाय्याने आपण चेक करायचं आपला केक बेक झाला की नाही. जर केक बेक झाला असेल तर ते नाईफ आपली क्लीन दिसणार, याचा अर्थ केक बेक झाला. आणि नंतर मग थोडा अर्ध्या 1 घंट्याने त्याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावर आपला जे चाकूच्या साहाय्याने त्याच्या कडा लूज करून घ्यायच्या. आणि मग त्याला एकदम छानसा मग आपला केक टीनमधून बाहेर निघतो. गरम जर आपण काढला तर तो केक तुटू शकते किंवा मुडू शकते. त्याच्यामुळे थंड होऊ द्यायचं, नंतरच केकला टीनमधून बाहेर काढायचा. आपला बेस रेडी.